राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना केला फोन। गणेशोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला। उद्धव ठाकरे राज यांच्याकडे गणेशोत्सवासाठी जाणार असल्याची माहिती। ही बोगस जनता पार्टी, मतचोरीपासून सावध रहा। राहुल गांधींनी यांचा बुरका फाडला। उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा। रोज म्हणतात वोट चोरी, पण या लोकांचं डोकं चोरी। आमच्या बहिणींच्या मताला चोर म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठा चोर कोण? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींचा विरोधकांवर निशाणा। मतं गेली कुठे? याआधीही राज ठाकरेंनी हा सवाल केला होता। ठाकरे बंधूंनी मतचोरीचा मुद्दा राज्यामधल्या घराघरात पोहोचवला। मोदी मतचोरीनं सत्तेमध्ये आले, हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला। संजय राऊतांचा हल्लाबोल। राहुल गांधींची वकिली घेतल्यानं संजय राऊत असेच बोलणार। संजय राऊतांच्या मतचोरीच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। राज्यामध्ये अपात्र लाडक्या बहिणींचा सुळसुळाट। राज्यामध्ये तब्बल 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतला। पुण्यामध्ये सर्वाधिक 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांचा प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार चिडले। योजना बंद करू का? अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया। एकट्या पुण्यामध्ये सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थी। लाडक्या बहिणींना पैसे वाटून मतचोरी केली। लाडक्या बहिणींना पैसे वाटून मतचोरी करणं हा गुन्हा। संजय राऊतांची सरकारवर टीका। माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, आम्ही आमच्या पैशानं मटण खातो, तर सरकारला काय प्रॉब्लेम? सुप्रिया सुळेंचा सवाल, तर सुळेंच्या वक्तव्याला वारकरी संप्रदाय उत्तर देईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। आपला महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचा आहे, सुळेंना हे शोभणारं नाही। प्रवीण दरेकरांची सुप्रिया सुळेंवर टीका। फडणवीस काय खातात आम्हाला माहिती नाही का? फडणवीस शाकाहारी आहेत का? मांसाहाराच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा। राऊतांनी शेण खावं त्याबद्दल आम्हाला आक्षेप नाही, पण देवेंद्रजींवर टीका कराल तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही। राऊतांच्या फडणवीसांवरील मटण खाण्याच्या टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। वडिलांनी कधी पांडुरंगाच्या चरणी डोकं टेकवलं नाही तर मुलीकडून काय अपेक्षा करणार? आळंदीमधील हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज खरात यांची प्रतिक्रिया। कुणी काय खावं यामध्ये सरकार आणि आम्ही जास्त लक्ष द्यायची गरज नाही। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंसारखं सत्य बोलण्याचं धाडस मुख्यमंत्री आणि महायुतीच्या नेत्यांनी दाखवावं। 1,000 रुपयांचं बक्षीस देणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विकास लवांडे यांचं वक्तव्य। पांडुरंगाला मांसाहार केलेलं चालतं हे बोलणं म्हणजे मूर्खपणा। भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंची सुप्रिया सुळेंवर टीका। संग्राम भंडारेंचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मला संग्राम बापू भंडारे मधला बापू काढून टाकावा लागेल असं म्हणत संग्राम भंडारेंचा बाळासाहेब थोरातांना इशारा। प्रभादेवीच्या एसआरए इमारतीमध्ये आयकर विभागाचं मोठं सर्च ऑपरेशन। अॅडव्होकेट निलेश हळदणकरांच्या घरी आयकर विभागाचे छापे। दिल्लीमधल्या पथकाकडून 6 दिवस छापेमारी सुरू होती। छापेमारीमध्ये आयकर विभागाच्या हाती मोठं खबाळ। आम्ही मुंबईला येणारच, जरांगे पाटलांचा निर्धार। 3 महिन्यांचा वेळ घेतला होता, आता 7 महिने झाले। 4 महिन्यामध्ये जाणून बुजून सरकारनं प्रयत्न केले नाही। जरांगे पाटलांचा हल्लाबोल। नाशिकमध्ये 1.5 दिवसाचा गणपती बसवला जाणार। जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक शहरातील सकल मराठा समाजाचा निर्धार। जिल्ह्यातून 5 लाख समाज बांधव आंदोलनामध्ये सहभागी होणार। माजी मंत्री तानाजी सावंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये मुंबईमध्ये भेट। दोघांमध्ये 2 तास चर्चा झाल्याची माहिती। धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण। संतोष बांगरांच्या मातोश्रींना एकनाथ शिंदेंकडून मदत। नांदेड ते मुंबई येण्यासाठी एअर अँब्युलन्स उपलब्ध करून दिली। मुंबई विमानतळावर जाऊन शिंदेंकडून बांगरांच्या मातोश्रींची चौकशी। काही लोक भगव्याशाली फॅशन म्हणून घालून फिरतात। उदय सामंतांची नाव न घेता नितेश राणेंवर टीका। तर मी सुद्धा भगव्याशाली मागवल्यात, उद्यापासून अंगावर टाकून फिरण्याचा प्रयत्न करतो, सामंतांचा टोला। 3,000 महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामं देणार। लवकरच योजना सुरू होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। आमदार गोपीचंद पडळकरांबाबत बोलताना सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर। शेवटच्या श्वासापर्यंत मी पडळकरांसोबत असेन। वाटेगावमधील सभेमध्ये सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य। मुंबईच्या दादर स्थानकाबाहेर भाजपा मंत्री नितेश राणेंकडून बॅनरबाजी करत शक्तीप्रदर्शन। मोदी एक्सप्रेसचा डबल धमाका। बॅनरवर चाकरमान्यांनो येतोय ना गणपती, अशी कोकणी भाषेचा उल्लेख। दादर सावंतवाडी विशेष मोदी एक्सप्रेसला मंत्री नितेश राणेंनी दाखवला झेंडा। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या कोकणवासियांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात आली।
गणेशोत्सवासाठी कोकणवासी रत्नागिरीमध्ये येण्यास सुरुवात. गणेशोत्सवाच्या 3 दिवस आधीच कोकणामध्ये लगबग. गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावरतील 325हून अधिक फेऱ्या. रत्नागिरीच्या लांजा पोलिसांकडून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न. मुंबई गोवा महामार्गावर पोलिसांची 3 पथकं तैनात. गणेशोत्सवापर्यंत 24 तास कार्यरत राहणार. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज. मुंबईमधील 3 डेपोमधून 973 गाड्या कोकणासाठी रवाना होणार, तर मुंबई, पनवेल, पालघर, रायगडमधून 1807 गाड्या रवाना होणार. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या कोकणवासियांसाठी पुण्यातून मोफत बस सेवा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरेंकडून नियोजन. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांची पुण्यामधल्या स्वारगेट बसस्थानकामध्ये गर्दी. कोकणवासियांचा उत्साह शिगेला. सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरामध्ये मोठी वाहतूक कोंडी. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये निघालेल्या प्रवाशांचे हाल. रायगड जिल्ह्यामध्ये इंदापूर आणि माणगाव शहरात वाहतूक कोंडी. वडखळ अलिबाग बायपास मार्गावर खड्डेच खड्डे. प्रमुख प्रशासकीय केंद्रांकडे जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था. वाहनधारकांचा जीव मुठीत धरून प्रवास. पुण्यामध्ये अजित पवारांकडून रुग्णालयाचं उद्घाटन. अजित पवारांकडून डॉक्टरांच्या आई वडिलांचा सत्कार. डॉक्टरनं खूपच काटकसर केली, हे वागणं बरं नव्हं. अजित पवारांचा डॉक्टरांना मिश्किल टोला. राष्ट्रवादी पवार गटाची मंडल यात्रा नांदेडमध्ये 42 दिवसांचा प्रवास करून मुंबईमध्ये समारोप होणार. आयटीआय चौकामध्ये मंडल यात्रेचं स्वागत. अंधेरीमधल्या चकाला काटेवाडामध्ये अष्टविनायक मराठा मित्र मंडळाच्या बाप्पाचं जोरदार आगमन. लेझिमच्या तालावर महिलांकडून आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत. बाप्पाला घेऊन जाण्यासाठी चिमुकलेही मोठ्या उत्साहात मिरवणुकीमध्ये सहभागी. बीडच्या परळीमध्ये बाप्पाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात. यंदा धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या परळीमध्ये नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं संत ज्ञानेश्वर महाराजांचा स्थायी देखावा उभारण्यात येणार आहे. सार्वजनिक उपक्रम समितीच्या सर्व सदस्यांनी पुणे रिंग रोडच्या कामाची केली पाहणी. राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं केली कामाची पाहणी. रहाटवडे आणि कल्याण गावातील कामाची पाहणी. सोलापूर माळशिरसमध्ये गावकऱ्यांकडून शासकीय मदतीशिवाय लोकसहभागामधून पाणंद रस्त्याचं काम. ग्रामपंचायतीचं सहकार्य आणि नागरिकांच्या पुढाकारानं 2 किलोमीटर रस्ता पूर्ण करण्याचा नागरिकांचा निश्चय. बीडच्या परळीमध्ये श्रावण महिना संपताच मटण चिकन खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. परळीमध्ये आज सकाळपासूनच चिकन मटण खरेदीसाठी खवय्यांची गर्दी. नालासोपारा पूर्वमधील गणेशोत्सवाला खड्ड्यांचं विघ्न. संतोष भुवन, बिलालपाडा, पेल्हार फाटाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची चाळण. खड्ड्यामध्ये रस्ते की रस्त्यामध्ये खड्डे, वाहनधारकांना प्रश्न. पालघरच्या बोईसर सिडको बायपास रोडवर तासाभरामध्ये 6 दुचाकींचे अपघात. नवीन रस्त्यावर चिखल्यामुळे बाईक स्लिप होण्याचे प्रकार. तासाभरात झालेले 6 अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. 12 ते 13 बाईकस्वारांना किरकोळ दुखापत. परळीमधील श्यामाप्रसाद मुखर्जी पुलाचे कठडे तुटल्यानं तसंच कामाचं साहित्य रस्त्यावर पडल्यानं अपघाताचा धोका वाढला. नागरिकांकडून तत्काळ कठड्याचं बांधकाम करून पडलेले साहित्य उचलण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून टपरी चालकाला दमदाटी. लघुशंकेला विरोध केल्यामुळे पोलिसांची टपरी चालकाला दमदाटी. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. बीडच्या आष्टीमध्ये तरुणाला बेदम मारहाण. कामाच्या बिलाची यादी व्हॉट्सअपवर टाकल्यानं 5 जणांकडून मारहाण. अंबोरा पोलिसात गुन्हा दाखल. नांदेडच्या पूरग्रस्त गावांना खासदार गोपछडेंकडून 20 लाखांचा निधी. खासदार अजित गोपछडेंची पूरग्रस्त हसनाळ रावणगाव गावाला भेट. राष्ट्रीय आपदा निधीमधून विशेष पॅकेजसाठी केंद्राकडे मागणी करणार. अजित गोपछडेंची माहिती. इचलकरंजीमध्ये बांधकाम सुरू असताना शेजारील घराची भिंत पडून ढिगाऱ्याखाली सापडून 5 जण जखमी. जबाबदार बांधकाम मालकावर गुन्हा दाखल. बुलडाण्यामधल्या चिखली तालुक्यामध्ये पाझर तलाव भरल्यानं सांडवे फुटून शेतीचं नुकसान. चिखली तालुक्यामधल्या हजारो शेतजमीन खरडून निघाली. साताऱ्यामध्ये झालेल्या पावसामुळे अनेक भागामध्ये मोठं नुकसान. नुकसानाचे त्वरित पंचनामे करण्याचे शंभूराज देसाईंचे आदेश. आढावा बैठकीनंतर नुकसानग्रस्तांना मदतीचं आश्वासन. पंढरपूरमधल्या भीमा नदीच्या पुरामुळे ऊस आणि केळी पिकांचं नुकसान. आमदार अभिजित पाटलांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी. अभिजित पाटलांकडून प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना. परभणीच्या जिंतूर तालुक्यामधल्या कौसडी रस्ता अनेक दिवसांपासून अपूर्ण. खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव मुठीत धरून प्रवास. रस्ता धोकादायक बनल्यानं घडतायत अपघात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजपकडून सोलापूर ते अयोध्या दर्शन यात्रा. मोहोळ तालुक्यामधल्या भाविक अयोध्येला रवाना.
किल्ले प्रतापगडावर शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम. खासदार निलेश लंके, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केली तटबंदीची साफसफाई. कोल्हापुरातील राड्या प्रकरणी 400 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेमध्ये 7 वाहनांची तोडफोड तर 1 लाखांचं नुकसान. खासगी प्रवासी वाहनांसाठी थांबे का तयार केले नाहीत? मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची सरकारला विचारणा. 3 सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश. कबुतरांच्या समर्थनार्थ पेटा संस्थेचं मंत्रालयासमोर जाहिरात. आम्ही मुंबईकर असून आमचा आदर करा, बसस्टॉपवरील जाहिरातीमधील आशय. कामामध्ये कुचराई केल्यास कारवाई होणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा अधिकारी कर्मचाऱ्यांना इशारा. कृषी विभागामधील विविध योजनांची माहिती गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्याही सूचना. राज्यामध्ये पावसामुळे 10 दिवसांमध्ये 22 लाख एकर शेतीचं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करणार. कृषी मंत्र्यांचं इंदापुरात शेतकऱ्यांना आश्वासन. बुलडाण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर अतिवृष्टीबाधित शेतजमिनीची पाहणी करत पंचनाम्याचे आदेश. तत्काळ मदत देण्याच्या संबंधित विभागाला सूचना. गाणगापूरला भीमा नदीच्या पुराचा फटका. कर्नाटकातील गाणगापूर विजयपूर राज्यमार्ग ठप्प. महाराष्ट्रासह कर्नाटकातील भीमा नदीकाठच्या शेतीला फटका. नाशिकमध्ये पावसाच्या विश्रांतीनंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. गोदावरी नदीचा पूर ओसरला. रामकुंड परिसरात पूजा विधीसाठी भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी. वाशिमच्या रिसोड तालुक्यामधल्या पैनगंगा नदीला गेल्या काही दिवसांमध्ये मोठा पूर. 2 ते 3 दिवस शेती पाण्याखाली राहिल्यानं सोयाबीन, मूग आणि उडीद पिकांचं मोठं नुकसान. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी. बैठकांसह गणेशोत्सव काळामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मतदारसंघातील नागरिकांना गणेश पूजेचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून वाटप. कोकणामधील गौरी गणपतीसाठी लालपरींना निमंत्रण. गोंदिया विभागामधील 35 बसेस नालासोपारा आगारामध्ये. प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाचा निर्णय. मुंबई पालिका निवडणुकीसाठी अद्ययावत मोबाईल अॅप सुरू होणार. एका क्लिकवर मतदाराला प्रभागासह मतदान केंद्राची माहिती मिळणार. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील खासगी बिल्डरांकडून म्हाडाला मिळालेल्या घरांवर अर्जदारांच्या अक्षरशः उड्या. एका घरासाठी 130 अर्जदारांमध्ये स्पर्धा असणार. मुंबई पोलीस आयुक्तालयामधून आता पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स हद्दपार होणार. आयुक्तालयामध्ये सर्वांना शुद्ध पाणी प्यायला मिळावं यासाठी पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्याकडून आरओ प्लांट सुरू. कल्याणमधील खड्ड्यांच्या प्रश्नाच्या विरोधात तरुणाची थेट मुख्य न्यायाधीशांकडे धाव. कर भरूनही सुविधा नसल्याचा पत्रामध्ये उल्लेख. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कामाची कॅग मार्फत चौकशी मागणी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये तब्बल 95.74% पाणीसाठा. मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली. पाणी कपातीची गरज नाही. पाणीपुरवठा विभागाच्या अहवालामधून स्पष्ट. मुंबईच्या वांद्रेमधल्या भाभा रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलनाचा इशारा. रुग्णालयामधील रिक्त पदं भरण्यासह विविध मागण्यांवरून कर्मचारी आक्रमक. पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं फ्रेशर्स पार्टी बंद पाडली. पार्टीमध्ये अल्पवयीन मुलांना सरसकट मद्य विक्री होत असल्याचं उघड. पार्टी आयोजक आणि पब चालकावर कारवाई. पुण्यामध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये एक तरुण धावत्या घोड्यावरून खाली पडला. सुदैवानं जीवितहानी नाही. घटनेचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद. आंबेगावच्या विठ्ठलवाडीमधली घटना. श्रावण संपल्यानंतर पहिल्याच रविवारी चिकन मटण दुकानामध्ये गर्दी. नागपूरमध्ये सकाळपासूनच मांसाहार प्रेमींची गर्दी.